त्या महाविष्णूने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली. देव अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन मात्र ढाराढोर झोपलेला. कसलंच भय नाही चेहऱ्यावर, कसलीच चिंता नाही, कसलंच दुःख नाही. देवाला नवल वाटलं. देवाने जागा केलं अर्जुना, अरे चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, तुझ्यापेक्षा 1.5 मोठं सैन्य त्यांचं. अरे शस्त्रबल, सैन्यबल, मनुष्यबल सगळंच मोठं त्यांचं. एवढं सगळं असूनही तुला चिंता नाही. अरे सगळीकडनं तुझ्या दुःख, चहू बाजूनं तुला संकट. ज्यांना आपलं म्हणलंस ती तुझ्या जीवावर उठले. अरे गुरु सुद्धा तुझ्यावर बाण धरून उभा राहिला. कसलंच भय वाटत नाही तुला. तुझ्यापेक्षा बलवान आहेत की ते. चिंता कशी नाही. एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली. ज्यांना झोपा येत नाही त्यांनी कान देऊ नाही का. इथं बसलेले 90% माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. जिंदगीत कुठानेच तेवढे केले, कसे लागल. लोकांचं वाटोळं केलं नसतं लागली असती झोप. लोकांचा एवढा द्वेष केला, कशा झोपा लागतील. कसं बरं एवढ्या श्रमात, एवढ्या त्रासात, एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली रे अर्जुना. इतकं गोड उत्तर दिलं इगतपुरीकर अर्जुनाने. आयुष्यभर लक्षात ठेवा बरं दादा, सुखी व्हाल. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागाय त्याला कशी झोप लागणार नाही. तू माझ्यासाठी जागायस ना बाबा. जगाचा बाप माझी काळजी करतोय, मी कशाची काळजी करू सांग. घालोनी आभार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. देवा जर तूच माझं राखतोय तर मला चिंता कसली. मी चिंताच करत नाही बाबा. माझं कसं आहे ना, अखंड चिंतन. माझ्या मुखात तुझं नाव आहे, मला भय नाही बघ. अर्थात जो असे त्याला चिंताच नाही हो. तो आनंदी आहे, तो जागा आहे. कारण जाग याचं लक्षण काय. माणूस जागा आहे कसं कळतं. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथ. भावी चरणी ठेवी माथा, सुख विव्यथा छंदाच्या. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथ. भावी चरणी ठेवी माथा, सुख विव्यथा. जागायला एकच पर्याय. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा, मरायच्या आधी म्हणा, तोपर्यंत
टाळी वाजवायची. टाळी 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 टाळी. अरे वा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. अरे वा. वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव अरे वा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. बस. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा. म्हणून बघत जा. लय आनंद आहे हो दादा त्याच्या. बाकीचं बोलण्यात काय आनंद आहे. अहो दात खाऊन म्हणा राम 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 चलतंय. देवाला कसंही चलतं दादा. हा फक्त प्रेम असलं पाहिजे. देव काही तत्व ठेवत नाही दादा. भजन गोड असलं ना कसंही चालतं देवाला. पवित्र अपवित्र ज्या दिवशी देवाचं नाव घ्याल तो दिवस पवित्र. काळ वेळ नाम. देवाच्या नावाला काही सुतक बितक नसतं बरं का. ते कुणी काढलंय सुतकात खरंच आहे भाऊ तुमचं. देवाला कशाचं सुतक दादा. देवाचं नाव घ्यायला कशाचं सुतक. कुठलाही काय वेळ न बघता तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकता. कुठं उठता बसता झोपता खाता पिता राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. दळिता कांडिता जीविता गबाई. कामामध्ये काम काय मला राम राम. 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 कामामध्ये काम काही मला राम राम. कामामध्ये काम काही मला राम राम. जाईल भवश्रम जाईल भवश्रम. सुख व्हायला दुःखाचे सुख व्हायला दुःखाचे. कामामध्ये काम काही मला राम राम. 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 काही मला राम राम. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती फक्त मुखी म्हणा राम राम. सांगड बांधारी बांधारी भक्तीची. सांगड बांधारी बांधारी भक्तीची. नारायण नामाची नारायण नामाची नारायण नामाची. सांगड बांधारी बांधारी भक्ती. सांगड बांधारी बांधारी भक्तीची. नारायण नामाची. नारायण नामाची. नारायण नामाची नामाची. बस एवढं झालं ना देवा. तयाचा हरी ग तुम्ही कशाला तुमचा संसार करताय. तू का म्हणे घालू तयावरी भार पाहू हा संसार. हा आता बस झालं. केलं कष्ट कुटुंबासाठी आता देवासाठी. आणि देवाने तरी काय कमी पडू दिलं हो. लग्न नामदेव रायाचं नवरी राजाई वरमाय गोनाई वरबाप दामू शेठ. लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. अहो तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे ज्याची राखण तरी विठ्ठलानं करावी.
पण विठ्ठल कुणाच्याही घराची राखणदारी करत नाही. त्या घरात एक तरी वैष्णव पाहिजे. घरात वैष्णव असल्याशिवाय विठ्ठल कसा राखणदारी करेल? आणि ज्याच्या घरात वैष्णव ना, देव बघत नाही. हा हिचा भाऊ आहे, हिची बहीण आहे, हिचा भाचा आहे, हिचा मामा आहे, याची बायको आहे, हिचा नवरा आहे. त्या एकट्याच्या जेव्हा राख कुळ सुखानं खातं दादा. नामदेवरांचा 47 रणाचा अभंग आहे. चकोबाची कांता असे ती गर्वीन झाले ती संपूर्ण नवमास. लय ताकद असते दादा बाईत, लय. आज या गीताबाई आजींना अख्खा संसार सामर्थ्यानं आपल्या खांद्यावर पेलवला. तुम्हाला कुणी शिकवलं मला माहित नाही, पण आजही आपल्या महाराष्ट्रात काही रूढी परंपरा अशा आहेत ज्या चुकीच्या आहेत. अजूनही बायकातल्या बायकात असं चालतं, ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला फारशी किंमत द्यायची नाही बरं. तिला पूजेला बसवायचं नाही, तिला सवाशिनीला कुंकू लावू द्यायचं नाही, तिनं चांगलं राहायचं नाही, तिनं चांगलं घालायचं नाही, तिनं पुढे जाऊन कोणाचं औक्षण करायचं. का बरं? तिचा नवरा गेला. तिने महाराजाला ओवाळायचं नाही. का बरं? अहो तिचा नवरा गेला. तिने सवाशनीला कुंकू लावायचं नाही. का बरं? अहो तिचा नवरा तिच्या अगोदर गेला. ती सवाशीन नाही ना. कोणी शिकवलं तुम्हाला हे? हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथ, शास्त्र, पुराणामध्ये लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला समाजात किंमत द्यायची नाही. तिला पूजेचा अधिकार आहे, तिला औक्षणाचा अधिकार आहे, तिला जगायचा अधिकार आहे, जगवायचा अधिकार आहे. तुमच्याकडे बघतीये कारण हे तुमच्यात जास्त चालतं, ह्यांचा काही संबंध नसतो याच्याशी एवढा. आई म्हणून विचारते, लेक म्हणून नजरेत नजर घालून सांगा, कुठल्या बाईला वाटतं तिचा नवरा तिच्या अगोदर जावा? कसाही असू दे ग नवरा, ती देवाकडे मागणं मागते, मला नवऱ्याच्या नंतर जाऊ दे. असं मला नवऱ्याच्या अगोदर जाऊ दे. माणसाचा जन्म मृत्यू माणसाच्या हातात असतो का ग? असता तर कुणीच जाऊ दिला नसता ना ग. अरे ज्या पंढरपुराचा विठ्ठलही तीच झाली आणि ज्या पंढरपूरचा रखमाईही तीच झाली. अगं जिनं पुंडलिक, जनाबाई, मुक्ताबाई, नाथबाबा, नामदेवराय आपल्या खांद्यावर पेलवलंय. अगं ज्या बाईनं नवऱ्याच्या नंतर पातिव्रात्य आणि मर्यादा सांभाळून आपला संसार मोठा केला, ज्या बाईनं आपली लेकरं पायावर उभी करून त्यांचा संसार फुलवला, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत देणं कितपत योग्य आहे ग? हा विचार तुमच्या डोक्यात कधी नाही आला? नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं आपला संसार आपल्या खांद्यावर सांभाळला तिचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ कोण? त्या बाईनं जर कधी कुठल्या कुमारिकेला कुंकू लावलं ना तर ती कुंकू लावताना एवढंच मागणं मागेल, विठ्ठला जे दुःख माझ्या पदरात पडलं ते हिच्या पदरात पडू देऊ नकोस. काय मागणार आहे दुसरं बाई? ते जरा डोळे उघडा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. खोट्याला खरं करायची ताकद ठेवली रे यांनी, बाकी काहीच नाही. लय ताकद हो बाई दादा, लय. बाईसारखी ताकदच कोणात नाही. तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं. फक्त तुकोबाच्या बायकोनं संसार सांभाळला तुकोबांचा. तपश्चर्या केली, भजन केलं असं नाही, तुकोबांचा संसार सांभाळला. 2 बायका तुकोबांना. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. तुम्ही काय गुणाचे आहे? ते काय झालं दादा, पहिली पत्नी रखमाबाई, त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देव बी इतकी मस्करी करतो दादा, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच दिवस गेले. देव बी लय मजा घेतो महाराज. हा, देव इतकी परीक्षा बघतो, कीर्तन व्हायच्या अगोदर पर्यंत इतका रिमझिम रिमझिम पाडतो, कीर्तनात बंद करतो. त्याला बी विश्वास पाहिजे असतो. देवही म्हणतो संयम आहे का बघावं ह्यांच्याकडे, कारण तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या हवी ना. आणि रोजचं आहे दादा, रोजचं. रोज कीर्तनाच्या आधी पाऊस पडतंय, कीर्तनात बंद पडतंय, कीर्तन झालं की पुन्हा येतंय. बरं रोजचा काही कीर्तनाची टेस्ट टायमिंग आणि वेळ एक तरी सेम क्वालिटी रोज. मलाच नवल वाटतं दादा, दुसरं काय या विषयाकडे. मग ती तुकोबांची पत्नी दुसरी जिजाबाई, टोपण नाव आवली त्यांचं. लोक म्हणतात आवली फार फटकळ आहे, पण मी म्हणते तिच्यासारखी बायको भेटायला